प्रश्नावली भाग 4 घटक सर्वनाम. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रश्नावली भाग 4 मराठी व्याकरण या अंतर्गत सर्वनामाचा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अर्थात प्रश्नावली आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर सर्व परीक्षा यासाठी उपयोगी असलेले मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स चला पाहूया. सर्वप्रथम आपण सर्वनामाची व्याख्या पाहूया. सर्वनाम कशाला म्हणायचं ते पाहूया. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, तुला, तुझा, त्याला, त्याचा, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः ही सर्व मुख्य सर्वनामं आहेत आणि या मुख्य सर्वनामाच्या स्वरूपानं वाक्यात गरजेनुसार त्याची निरनिराळी रूपे वापरली जातात. तर आपण या ठिकाणी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहूया. प्रश्न पहिला, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही या वाक्यातील सर्वनाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 शिकार, पर्याय क्रमांक 2 नाही, पर्याय क्रमांक 3 यापुढे, पर्याय क्रमांक 4 मी. तर पहा, या ठिकाणी उत्तराचा रंग बदललेला असेल. जे उत्तर असेल ते या ठिकाणी पर्यायाचा रंग बदलून उत्तर आपल्याला दाखवेल. पर्याय क्रमांक 4 मी हे या ठिकाणी सर्वनाम आहे. प्रश्न दुसरा, तो माणूस कंजूस आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 तो, पर्याय क्रमांक 3 माणूस आणि पर्याय क्रमांक 4 कंजूस. तर पहा, तो माणूस कंजूस आहे या वाक्यातील सर्वनाम आहे तो. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा, मला जरा बरे नव्हते या वाक्यातील सर्वनाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 मला, पर्याय क्रमांक 2 जरा, पर्याय क्रमांक 3 बरे आणि पर्याय क्रमांक 4 नव्हते. मला जरा बरे नव्हते या वाक्यातील सर्वनाम आहे मला. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न चौथा, किती स्वच्छ आहे रे हा किनारा या वाक्यातील सर्वनाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 किती, पर्याय क्रमांक 2 स्वच्छ, पर्याय क्रमांक 3 हा आणि पर्याय क्रमांक 4 किनारा. किती स्वच्छ आहे रे हा किनारा या वाक्यातील सर्वनाम आहे हा. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न पाचवा, काल ताईचा 7वा वाढदिवस होता. अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल. या ठिकाणी ताईचा या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आम्हाला, पर्याय क्रमांक 2 तिचा, पर्याय क्रमांक 3 त्याला, पर्याय क्रमांक 4 तुला. काल तिचा 7वा वाढदिवस होता. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी सर्वनाम वापरलेलं आहे तिचा. प्रश्न 6वा, गटातील सर्वनाम ओळखून सांगा. पर्याय क्रमांक 1 अमृत, पर्याय क्रमांक 2 मंगळ, पर्याय क्रमांक 3 ती आणि पर्याय क्रमांक 4 राक्षस. तर यातील सर्वनाम आहे पर्याय क्रमांक 3
ती. इतर सर्व जे आहेत ते नाम आहेत. प्रश्न 7वा, गटातील सर्वनाम ओळखून सांगा. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे माझ्या, दुसरा पर्याय आहे नम्रता, तिसरा पर्याय आहे सह्याद्री आणि चौथा पर्याय आहे दुःख. तर या ठिकाणी या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 माझ्या हे या ठिकाणी सर्वनाम आहे, त्यामुळे या ठिकाणचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माझ्या. प्रश्न 8वा, खालील पर्यायात सर्वनाम नसलेला पर्याय ओळखा. या ठिकाणी आपण सर्वनाम नसलेला पर्याय ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे मी, पर्याय क्रमांक 2 तू, पर्याय क्रमांक 3 ज्या आणि पर्याय क्रमांक 4 कावेरी. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कावेरी हे सर्वनाम नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न 9वा, कोणीही कोणावर विसंबून राहू नये या वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 2. कोणीही कोणावर विसंबून राहू नये या वाक्यामध्ये एकूण 2 सर्वनाम आलेले आहेत, कोणीही आणि कोणावर. प्रश्न 10वा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत. पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 3. तर या वाक्यामध्ये एकूण 2 सर्वनाम आलेले आहेत, ज्या आणि त्याच. विद्यार्थी मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये आपली उत्तरे लिहा. धन्यवाद.